12वीचा टॉपिक नंबर 2 त्याचं नाव, 11वीचा जो आहे टॉपिक नंबर 2 त्याचं नाव आहे मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. आता आपण जे काही बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन घडत असतील किंवा होत असतील, म्हणजेच काय बिझनेसमध्ये व्यवहार होतात, मग ते खरेदीचे असतील, विक्रीचे असतील, तुम्ही काही खर्च केलेला असेल तर ते खर्च देण्याचे असतील, तुम्हाला काही इन्कम झालेला असेल तो तो इन्कम अर्निंगचे असतील, हे सगळे जे ट्रान्झॅक्शन असतात त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि हे ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं होतं की काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. काय केले जातात, बिझनेसमध्ये रेकॉर्ड केले जातात. मग हे रेकॉर्ड करत असताना त्याचं द्विनोंद पद्धतीने रेकॉर्डिंग केलं जातं, म्हणजेच काय केलं जातं, नोंद केली जाते. डबल एंट्री बुक कीपिंग किंवा डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम. डबल एंट्री याचा अर्थ काय की एकच ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शन काय आहे, एक आहे, परंतु त्याला दोनदा नोंदवलं जातं, म्हणजे दोन प्रकारे नोंदवलं जातं. दोन प्रकारे नोंदवलं, दोन प्रकारे मग काय, त्या ट्रान्झॅक्शनला एकामध्ये डेबिट असतं एकदा नोंदवताना आणि दुसऱ्यांदा नोंदवताना क्रेडिट असतं. याला डबल एंट्री बुक कीपिंग किंवा डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. आता ह्या डबल एंट्री म्हणजे आपल्याला हे अकाउंट शिकावं लागतंय, आपण हे सगळं शिकतोय, आपल्याला हे जरासं अवघड वाटतंय, पण हा कोण महान माणूस होता, कोण होता तो की ज्याने हा अकाउंटचा शोध लावला आणि त्याच्यामुळे आपल्याला शिकण्याची आवश्यकता पडलेली आणि मला देखील शिकवण्याची गरज भासते. तर कोण असेल बरं, तुम्हाला कोणाला माहिती का अकाउंटचा शोध कोणी लावला, फादर ऑफ बुक कीपिंग, डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम चा फादर कोण आहे माहिती का? 11वीच्या पुस्तकातले हे मी तुम्हाला दाखवलेलं नाही अजून, पण दाखवतो, त्याचा फोटो सुद्धा दाखवणार आहे मी. लुका दी बार्गो लुका दी बार्गो पॅसोली, पहा हा तो व्यक्ती आहे, दिसतं का समोर सर्वांना, की या व्यक्तीने या डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचा काय केलेला आहे, शोध लावलेला आहे. आणि याने शोध लावल्यामुळं आपल्याला काय करावं लागतंय, अकाउंट शिकावं लागतंय. याला एकदा आपण काय करूया, नमस्कार करूया की बाबा बरं झालं लावला म्हणून. तर त्याचं नाव काय आहे, लुका, एकच मिनिट मी त्याला व्यवस्थित सेट करतो. त्याचं नाव काय आहे, लुका दी बार्गो पॅसोली हे त्याचं नाव आहे. जर तुम्हाला इंटरव्ह्यूला कुठं विचारलं की बाबा हे तुम्ही अकाउंटिंग करताय वगैरे वगैरे, डबल एंट्री वगैरे सगळं करताय, हे कुणी शोधून काढलं रे बाबा सांग मला, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे त्या व्यक्तीचं नाव. काय नाव आहे त्या व्यक्तीचं, लुका दी बार्गो पॅसोली. यांनी कधी शोध लावला अकाउंटचा, तर त्याने शोध लावलेला आहे 10 नोव्हेंबर 1994 साली. कधी शोध लावला, सॉरी 1994 मध्ये 1494. किती, 10 नोव्हेंबर 1494 या दिवशी कोणाचा बर्थडे असतो, लुका नाही, बर्थडे कोणाचा असतो, त्याचा बर्थडे जाऊ द्या, त्याला त्याच्याशी काय घेणं नाही, त्यांनी शोध लावलाय. पण 10 नोव्हेंबर 1994 साली कोणाचा बर्थडे असतो, डबल एंट्री बुक कीपिंग अकाउंटिंग सिस्टीमचा बर्थडे असतो. कोणाचा असतो, डबल एंट्री अकाउंटिंग, डबल एंट्री बुक कीपिंग चा बर्थडे असतो. तर लक्षात राहू द्या की आपला शोध कोणी लावला, लुका द बार्गो पॅसोली. 10 नोव्हेंबर 1994 साली त्यांनी ह्या डबल एंट्री बुक कीपिंग अकाउंटिंगचा शोध लावला. आणि ही डबल एंट्री बुक कीपिंग अकाउंटिंग का म्हटलं जातं, कारण की बिझनेस मध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात टू आस्पेक्टनी, म्हणजे दोन आस्पेक्ट त्याचे विचारात घेतले जातात, दोन बाजूने विचार केला जातो. मग या दोन बाजू कोणत्या, की जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन होत असतील ते बिझनेसच्या अकाउंट्सचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये रेकॉर्ड करत असताना एकदा त्याचं रेकॉर्डिंग डेबिट साईडला होतं, म्हणजेच त्याला आपण डीआर म्हणतो, आणि दुसऱ्यांदा होतं क्रेडिट साईडला. म्हणून ही जी व्यवहाराची नोंद आहे की एकदा डेबिटला नोंदवायचं आणि एकदा कधी कुठं नोंदवायचं, क्रेडिटला नोंदवायचं. ह्या नोंद करण्याच्या पद्धतीला, हे डेबिट क्रेडिट जी नोंद करण्याची पद्धत आहे हे नोंदवावं लागतं. म्हणून ह्या नोंद करण्याच्या पद्धतीला डबल एंट्री बुक
कीपिंग अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. कळलं सर्वांना? मी सगळं वाचत बसणार नाही, कारण की सगळं जर समजून सांगायचं म्हणलं तर मला तुम्हाला अख्खा 11वीचं पुस्तक शिकवावं लागेल. त्यामुळं मी काय करतोय, फक्त जे महत्वाचं आहे ते समजून सांगतोय. अकाउंटचा बर्थडे कधी असतो? 10 नोव्हेंबर 1994. त्याचा फादर म्हणजे जनक म्हणजे कोण? शोध लावणारा कोण आहे त्याचा? लुका द बार्गो पॅसोली हा आहे. हा कोण होता जर असं जर विचारलं तुम्हाला, तर हा एक मॅथमॅटिशियन होता, म्हणजे काय, गणित तज्ञ होता. कोण होता हा? एक गणित तज्ञ होता आणि त्याने याचा शोध लावलेला आहे. त्याने जे लिहिलेले पुस्तक आहे लुका द बार्गो पॅसेली अकाउंटच्या वरचं, ते फक्त 27 पानाचं. आता ह्याच्यामध्ये त्यांनी अजून माहिती दिलेली नाही त्याच्याविषयी. ते 27 पानाचे आहे आणि शेवटच्या 3-4 पेजेस मध्येच फक्त अकाउंटचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. एवढं शॉर्ट मध्ये त्यांनी सांगितलंय. परंतु या डबल एंट्री बुक किपिंग अकाउंटिंग सिस्टीम मुळे सगळे व्यवहार नोंदवण्याची जी सिस्टीम आहे अख्ख्या जगामध्ये, ती सगळी बदलून गेलेली आहे. पूर्ण जगामध्ये हीच सिस्टीम वापरली जाते. तर समजलं सर्वांना मी काय सांगितलं? येस सर. हो सर. ओके. देन आफ्टर आपण आता अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन जे आहेत ते रेकॉर्ड करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आता ज्या वेळेस हा लुका दी बार्गो पॅसली नावाचा व्यक्ती नव्हता, त्याच्या आधी व्यवहार होत होते का नव्हते? होत होते. पण मग ते डबल एंट्री सिस्टीमने रेकॉर्ड केले जात नव्हते. मग भारतामध्ये जे व्यवहार होत होते ते इंडियन सिस्टीम. आता इंडियन सिस्टीम कशाला म्हणायचं? की व्यवहार याच्याशी झालेला आहे, त्याचं नाव लिहून ठेवणे. उदाहरणार्थ ही एक वही आहे, एक पुस्तक आहे, एक बुक आहे आणि याच्यामध्ये राजू नावाच्या व्यक्तीला 10,000 रुपयाचा माल विकला, असा हा पहिला व्यवहार नोंदवून ठेवला. दुसरा, याच्याकडून माल खरेदी केला 5,000 रुपयाचा. तिसरा, याला 6,000 रुपये देणं आहे. पाचवा, याच्याकडून 5,000 रुपये येणं आहे. असं काय एकाखाली एक नोंदवून ठेवलं जातं. आणि याचा काही सिस्टमॅटिक नाही, साधी सिंपल मेथड आहे. याला काही सिस्टमॅटिक सायंटिफिक मेथड नाहीये. आणि अशी जी मेथड आहे ती इंडियन मेथड म्हणायचं. आणि इंग्लिश मेथड, इंग्लिश म्हणजे काय, जी फॉरेन मधून इंग्रजांच्या जमान्यात आपल्याकडे आलेली आहे, त्या ती एक मेथड आहे. म्हणजे दोन मेथडने काय केलं जातं? रेकॉर्डिंग केली जाते अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. तर पहिली मेथड आहे इंग्लिश मेथड आणि दुसरी आहे पहिली मेथड आहे इंडियन मेथड सिस्टीम आणि दुसरी आहे इंग्लिश सिस्टीम. तर इंडियन चा काही दुसरा प्रकार नाही, फक्त एकच आहे. पण इंग्लिशचे दोन प्रकार आहेत पुढे जाऊन. तर ती म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम. आणि आपल्याला जे काय अकाउंटिंग शिकायचंय आयुष्यभर, ते या डबल एंट्री भोवतीच फिरणार आहे. ह्या अकाउंटिंग सिस्टीम भोवतीच काय असणार आहे? फिरत असणार आहे. त्यामुळं थोडस आपण आता याच्याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करू. जास्त काय अवघड असं काही नाहीये. तर ही जी इंडियन सिस्टीम आहे, ही इंडियन सिस्टीम खूप वर्ष, म्हणजे अगदी इसवी सनाच्या अगोदर सुद्धा ह्या इंडियन सिस्टीमचा भारतामध्ये वापर केला जायचा. तर इंडियन सिस्टीम मेंटेन रेकॉर्ड इन इंडिया इंडियन्स लँग्वेज, म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्राची वेगळी, गुजरातची वेगळी, कर्नाटकची वेगळी आहे, मध्य प्रदेशची वेगळी, ओडिसाची वेगळी, बरोबर ना, पंजाबची वेगळी भाषा आहे. तर अशा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. आणि या भाषांमध्ये म्हणजेच कोणता? मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती या भाषांमध्ये काय केलं जातं? जे काही व्यवहार होले जातात ते व्यवहार रेकॉर्ड केले जातात. इट्स कॉल महाजनी देसीनामा सिस्टीम. ह्या इंडियन रेकॉर्डिंग करण्याच्या सिस्टीमला, म्हणजे अकाउंट रेकॉर्ड किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याच्या सिस्टीमला अजून एक नाव म्हटलं दिलेलं आहे त्यांनी, काय? महाजनी देशीनामा सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काय असतं? इन धिस सिस्टीम ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड ऑर मेंटेन इन द लॉंग बुक्स. याच्यामध्ये काय केलं जातात की ट्रान्झॅक्शन म्हणजे बिझनेसमध्ये जे काही व्यवहार झालेले असतील ते सगळे व्यवहार एका लॉंग म्हणजे काय, लांबलचक वही असते त्याच्यामध्ये नोंद केले जातात. आणि या वहीलाच काय म्हटलं जातं? बही खाता यजमान. किंवा किर्द असं म्हटलं जातं.
काय म्हटलं जातं, वही खाता किंवा किरद असं म्हटलं जातं. दिस अकाउंटिंग सिस्टीम इज नॉट बेस्ड ऑन डबल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. ही जी अकाउंटिंग सिस्टीम आहे ती डबल एंट्री म्हणजे ह्याच्यामध्ये दोनदा नोंद होत नाही, फक्त एकदाच नोंद होते. त्यामुळं ही जी सिस्टीम आहे एकदाच नोंद करण्याची, ज्याला व्यवहाराच्या नोंदीचं ज्ञान नाही म्हणजे अकाउंटिंगचं ज्ञान नाही, जे स्मॉलेस्ट बिझनेसमॅन आहेत ते लोक याचा फायदा करतात. म्हणजे ही काही सायंटिफिक अकाउंटिंग सिस्टीम नाहीये. मग त्याच्यामध्ये जे स्मॉल ऑर्गनायझेशन आहेत, स्मॉल बिझनेसमॅन आहेत, ते ह्या अकाउंटिंग इंडियन अकाउंटिंग सिस्टीमचा काय करतात, वापर करतात. अगदी चहावाला, वडापाववाला, भेळवाला अशा प्रकारचं रेकॉर्ड, त्याच्याकडे ती एक छोटीशी वही असते, त्याच्यामध्ये तो नाव लिहून ठेवतो की याच्याकडून एवढं येणे, त्याच्याकडून तेवढं येणं आहे. आता आपल्याला इंग्लिश सिस्टीम कडे जायचं आहे. तर त्याचे समजतंय ना काय सांगतोय ते? हो येस सर. सर. येस सर. ओके. हो सर. देन आफ्टर आपल्याला इंग्लिश सिस्टीम, त्याच्यामध्ये सिंगल एंट्री आणि डबल एंट्री असे दोन प्रकार आहेत. सिंगल एंट्री मध्ये काय की ट्रान्झॅक्शन फक्त एकाच आस्पेक्टचा विचार करून रेकॉर्ड केलं जातं, त्याला सिंगल एंट्री म्हणणार. म्हणजे त्या ठिकाणी डेबिट क्रेडिट शक्यतो विचारात घेतलं जात नाही. आणि हे सिंगल एंट्री बुक किपिंग अकाउंटिंग सिस्टीम कोण यूज करत असणार आहे? स्मॉल बिझनेस म्हणजे जे छोटे व्यवसाय आहेत ते यूज करतात. तर त्याच्याविषयी काय सांगितले ते बघूया. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट. ही जी अकाउंटिंग सिस्टीम आहे सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम, याच्यामध्ये कॅश बुक रेकॉर्ड केलं जातं. तुम्ही कॅश बुक शिकलाय का? सबसिडरी बुक शिकले हो आहेत ना सर. 12वीला, बरोबर ना? हो हो. कॅश हो. बुक तुम्हाला टी फॉर्म मध्ये शिकवलेलं असेल अशा पद्धतीने. टी फॉर्म मध्ये हो. कॅश आहे बुकच्या कॅश बुक 12वीला. हा कॅश बुकच्या डेबिट साइडला, कॅश बुकच्या डेबिटला आणि क्रेडिट असं आपण त्याला म्हणू. तर हे डेबिट साइड जी असते ती कोणती असते? पेमेंट आणि पेमेंट. रिसिप्ट आणि पेमेंट असते. म्हणजे फक्त हे कॅश बुक रेकॉर्ड केलं जातं, मेंटेन केलं जातं सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये. आणि पर्सनल अकाउंट्स म्हणजेच आपण त्याला व्यक्तींची नावं म्हणतो, बँक अकाउंट, राम अकाउंट, श्याम अकाउंट, असे काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. इट इज अ अनसायंटिफिक मेथड. ही एक अनसायंटिफिक म्हणजे काय, अवैज्ञानिक म्हणू आपण त्याला, मेथड आहे. आणि ही इनकम्प्लीट आहे, याच्यामध्ये कम्प्लीट रेकॉर्ड होत नाही, म्हणून याला इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. बिकॉज इट चेंज विथ द कन्व्हिनियन्स ऑफ बिझनेस फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. कारण की ही चेंज केली पाहिजे की बिझनेसमध्ये जसं चेंजेस होतील त्या पद्धतीने ह्या मेथड मध्ये सुद्धा चेंज असले पाहिजेत. तर ही स्मॉल ऑर्गनायझेशन जे आहेत, ज्यांना छोटे छोटे बिझनेसमॅन आहेत, ज्यांची फायनान्शियल पोझिशन खूप वीक आहे, जे अकाउंटंट अपॉइंट करून आपल्या संस्थेचे व्यवहार नोंदवू शकत नाहीत, अशा ऑर्गनायझेशन्स या सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम कडे पाहतात आणि त्याचा यूज करतात. आता ही डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम ही खूप महत्वाची आहे, त्याच्याविषयी समजून घेऊया. डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. ही जी सिस्टीम आहे डबल एंट्री म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एकच ट्रान्झॅक्शन दोनदा नोंदवायचंय. एकदा त्याचा डेबिट इफेक्ट असेल, दुसऱ्यांदा असेल क्रेडिट इफेक्ट, तर त्याला डबल एंट्री म्हणतो आपण, कारण की नोंद ही दोनदा होते. तर हे काय आहे, ही डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम जी आहे ती मोस्ट म्हणजे सर्वात जास्त सायंटिफिक मेथड आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची. अंडर दिस सिस्टीम डबल और टू फ्लोड इफेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन, या सिस्टीम मध्ये इच म्हणजे एकाच ट्रान्झॅक्शनचे टू फ्लोड म्हणजे दोन इफेक्ट होतात. दोन इफेक्ट कोणते? एक डेबिट इफेक्ट आणि एक क्रेडिट इफेक्ट. क्रेडिट. एकाच ट्रान्झॅक्शनचा डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट केला जातो, म्हणून त्याला डबल एंट्री सिस्टीम असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, वन अकाउंट इज टू बी डेबिटेड. म्हणजे या सिस्टीम नुसार एक अकाउंट कोणतं तरी काय होतं, डेबिट होतं. अँड अनदर म्हणजे दुसरं जे अकाउंट आहे ते काय होत असतं, क्रेडिट होत असतं.
विथ इक्वल अमाऊंट. विथ इक्वल म्हणजे ट्रान्झॅक्शन जर 100 रुपयाचं असेल तर कोणत्या तरी एक अकाउंटच्या डेबिट साईडला आपण 100 रुपये रेकॉर्ड करणार आणि कोणत्या तरी एक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण 100 रुपये रेकॉर्ड करणार. जर मला उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर लगेच सांगतो. पहा तुम्ही आता जनरल एंट्री 11वीला तुम्हाला तुमच्या प्यारे प्यारे जे शिक्षक असतील कॉलेजमधले त्यांनी शिकवलेलं असेल की फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं सॅलरी पेड रुपीज 1000. पहा लक्ष द्या. कोणाच तरी आवाज येतोय. आवाज सॅलरी पेड रुपीज 1000 हे जर ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला सांगितलं तर याचे दोन आस्पेक्ट म्हणजे दोन बाजू विचारात घ्यायचे की याच्यामध्ये कोणते दोन अकाउंट इन्व्हॉल्व आहेत. कोणते दोन अकाउंट इन्व्हॉल्व असतील कोण सांगू शकतंय? कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. काय? कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट. सॅलरी अकाउंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅश अकाउंट. आता हे जे उत्तर दिले कोणत्या कॉलेजचे एकदा मला सांगा सगळे विद्यार्थी. कॅश आणि भैरवनाथ. ओके चला. सॅलरी अकाउंट एक आहे आणि 1000 रुपये काय ही कॅश अकाउंट आहे. हे दोन अकाउंट काय आहेत? इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनची जनरल एंट्री करत असताना दोन अकाउंट मध्ये रेकॉर्ड करणार. एक म्हणजे सॅलरी अकाउंट तयार करणार, त्या अकाउंट मध्ये एक रेकॉर्डिंग होणार आणि दुसरं म्हणजे कॅश अकाउंट एक असेल त्या कॅश अकाउंटला रेकॉर्ड करणार. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त ओळखायचं असतं की हे जे ट्रान्झॅक्शन आहेत पुढे मी तुम्हाला शिकवल हे ओळखायचं कसं आणि डेबिट कोणाला द्यायचं आणि क्रेडिट कोणाला द्यायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण सॅलरी आणि कॅश हे दोन अकाउंट शोधले की सॅलरी आपली असेट आहे, एक्सपेन्सेस आहे, लॅबिलिटी का इन्कम आहे हे शोधायचं. सॅलरी काय आहे आपला? एक्सपेन्सेस आणि एक्सपेन्सेस वाढला तर त्याला डेबिट असतं म्हणून एक्सपेन्सेसला डेबिट म्हणजे एंट्री काय होईल? सॅलरी अकाउंट डेबिट. आणि कॅश काय आपली? क्रेडिट. कॅश काय मला आधी सांगा, मला माहिती त्याला क्रेडिट द्यायचंय. कॅश काय असेट आहे का लॅबिलिटी? असेट आहे. असेट. आता कॅश सॅलरी पेड केल्यामुळे कॅश आपल्याकडून गेली म्हणजे काय झाली? कमी झाली. बरोबर ना? आणि हा असेट कमी झाली की असेटला काय करतो आपण? क्रेडिट करतो. व्हेरी गुड. म्हणजेच काय? सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अशी त्याची एंट्री होते. म्हणजे ट्रान्झॅक्शन एकच आहे पण ट्रान्झॅक्शन एकच असताना देखील त्याला आपण एका अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केले आणि एका अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले. म्हणजे काय केले? डबल रेकॉर्ड केले. म्हणूनच ही जी डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम आहे ना, प्रत्येक ट्रान्झॅक्शन दोनदा रेकॉर्ड केलं जातं म्हणून त्याला डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. हे मला तुम्हाला या ठिकाणी समजून सांगायचं होतं. समजलं का सर्वांना? हो सर. लाईट खरं आवाज येतो का कुणाचा? हेडफोन जर कोणी वापरत असेल त्यांनी काढा आणि परत प्लग इन करा. ओके बंद झाला आवाज. चला पुढे जाऊया. पुढं आता त्यांनी डेफिनेशन वगैरे सांगितलेली डबल एंट्री सिस्टीमची. तर मी डेफिनेशन अतिशय चांगला आपला तज्ञ आहे त्याची डेफिनेशन फक्त मी तुम्हाला वाचून सांगतो या ठिकाणी. पहा, J.R. बाटली बॉय हा एक तज्ञ आहे. याचं नाव लक्षात ठेवायला खूप चांगलं आहे म्हणून त्यांनी ही व्याख्या दिलेली आहे तुम्हाला. तर ज्यांचा आवाज येतोय त्यांनी कृपया आपलं म्यूट करा माईक. बघा, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅव टू फ्लोड इफेक्ट अँड दॅट इट अफेक्ट टू अकाउंट इन ऑपोजिट डायरेक्शन. बघा, डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमची काय डेफिनेशन सांगतायत ते की प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनचे टू फ्लोड इफेक्ट होतात म्हणजे दोन इफेक्ट होतात आणि हे दोन इफेक्ट जे आहेत ते दोन अकाउंटच्या अपोजिट साईडला रेकॉर्ड केले जातात. दोन अकाउंटच्या अपोजिट साईडला म्हणजे काय? एक कोणत्या तरी अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल आणि एक कोणत्या तरी अकाउंटच्या कुठं होईल? क्रेडिट साईडला अकाउंट रेकॉर्डिंग होईल. आणि ही जी रेकॉर्ड करण्याची जी सिस्टीम आहे, एक इफेक्ट डेबिटला एक इफेक्ट
क्रेडिटला त्यालाच आपण डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम असं म्हणतोय किंवा डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम असं म्हणणार आहे. तर आता याची प्रिन्सिपल म्हणजे काय, तत्व काय आहे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमची. तर पहिली सोहाने गोष्ट, कॅमेरा बंद कर. अरे कोणाचा आवाज येतो रे, एकच मिनिट हा. तर ह्या डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचे प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व काय आहेत, की काय काय फॉलो केलं पाहिजे ही अकाउंटिंग सिस्टीम वापरत असताना, म्हणजे ह्या अकाउंटिंग सिस्टीमचा वापर करत असताना काय गरजेचं आहे आणि आपण काय फॉलो केलं पाहिजे रेकॉर्डिंग करत असताना. तर पहिली गोष्ट त्यांनी सांगितले, एव्हरी ट्रान्झॅक्शन देअर आर मस्ट बी टू इफेक्ट. म्हणजे जर डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचा यूज करत असताल बिझनेसचे व्यवहार रेकॉर्ड करण्यासाठी, तर त्याचे 2 इफेक्ट करणं खूप गरजेचं आहे. मग एक इफेक्ट असला पाहिजे डेबिटला आणि सेकंड इफेक्ट असला पाहिजे क्रेडिटला. याचा अर्थ काय होतो, 2 इफेक्ट करणे याचा अर्थ काय होतो, की त्यातल्या एका अकाउंटला वन असणारे रिसिव्हर आणि दुसरा असणारे गिव्हर, म्हणजे एकाला कोणाला तरी बेनिफिट झालाय आणि दुसऱ्या ह्या बेनिफिट देणारा कोणतरी आहे. म्हणजे वन इज रिसिव्हर अँड अनादर इज गिव्हर, हे असणार आहे. त्याच्यानंतर डेबिट एकाला असणार आहे आणि एकाला काय असणार आहे, क्रेडिट. म्हणजे कोणत्या तरी एक अकाउंटला वन अकाउंट इज टू बी डेबिटेड अँड अनादर अकाउंट मस्ट टू बी क्रेडिटेड. एक अकाउंट जर डेबिट दिलं तर दुसरं अकाउंट नेहमी क्रेडिट असणार आहे. एव्हरी डेबिट हॅज इक्वल टू अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ सेम अकाउंट. म्हणजे एखादं जर आपल्याला 100 रुपयांनी एखाद्या अकाउंटला डेबिट दिलं तर तेवढ्याच रकमेने कोणाला तरी काय द्यावं लागणार, दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट द्यावं लागणार आहे. तर हे आहेत प्रिन्सिपल्स. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर कम्प्लीट रेकॉर्ड होतं. रेकॉर्ड काय होतं, कम्प्लीट म्हणजे अपूर्ण रेकॉर्ड नाही, कम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम आहे. बिझनेसचे रिझल्ट आपल्याला लगेच समजतात. बिझनेसचे रिझल्ट म्हणजे काय, त्या ठिकाणी प्रॉफिट आहे लॉस आहे त्या कालावधीमध्ये ते समजतं. त्याच्यानंतर एकच मिनिट, सकाळपासून माझे लेक्चर चालू आहेत त्यामुळे मला आज खूप कंटाळा आलेला आहे. हा, बिझनेसचे रेकॉर्ड मेंटेन करत असताना त्याची मी तुम्हाला सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे काय, कम्प्लीट रेकॉर्ड राहतं, ॲक्युरेसी राहते, चुकत नाही. म्हणजे एका साईडला आपण 100 रुपये रेकॉर्ड केले तर दुसऱ्या साईडला जर 100 रुपये रेकॉर्ड केलेले असतील तर दोन्ही साईड चेक केल्यानंतर आपल्याला कळतं की कुठं डिफॉल्ट वगैरे आहे का. बिझनेस रिझल्ट लगेच समजतात, म्हणजे बिझनेसचे एक्सपेन्सेस किती आहेत, लॉस किती आहे, इन्कम किती आहे, गेन किती आहे, बिझनेसचे असेट किती आहेत, लॅबिलिटी किती आहेत, हे सगळं समजतं. त्यामुळे ही सिस्टीम काय आहे, खूप महत्वाची. आणि कॉमन ऍक्सेप्टन्स म्हणजे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम ही युनिव्हर्सली म्हणजे पूर्ण जगामध्ये वापर केला जातो. त्यामुळे ही सगळीकडे ऍक्सेप्टेबल आहे. त्यामुळे ही समजण्यास देखील अख्ख्या जगाला सोपी आहे असं समजलं जातं, जरी आपल्याला अवघड वाटत असली तरी सुद्धा. आता आपल्याला पुढं पाहायचंय क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, त्याच्यामध्ये पहिल्यांदा अकाउंट म्हणजे काय ते समजून घेऊया. पहिल्यांदा काय समजून घ्यायचं, अकाउंट म्हणजे काय ते समजून घ्यायचं. तर अकाउंट काय, अकाउंट इज अ समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू पर्टिक्युलर पर्सन, पर्टिक्युलर असेट, पर्टिक्युलर लॅबिलिटी, पर्टिक्युलर इन्कम, पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. कसं काय ते सर स्क्रीन शेअर नाही होत. स्क्रीन शेअर नाही होत, बाकी लोकांना शेअर आहे का? हो सर. हो सर. हो सर. हो, मग काय झालेलं असेल माहिती का, ज्याला स्क्रीन शेअर नसेल ना त्याला इंटरनेट थोडस कमी असेल. चला, मी काय सांगत होतो तुम्हाला की हे अकाउंट म्हणजे काय ते समजून सांगायचं होतं. अकाउंट म्हणजे काय, समरी आहे. समरी एखाद्या पार्टीशी आपण जे व्यवहार केलेले असतात त्याची समरी म्हणजे अकाउंट. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला आता जर सांगायचं म्हटलं, एकच मिनिट हा, उदाहरणार्थ कॅश अकाउंट आहे. काय, कॅश अकाउंट. कॅश अकाउंट बघा, कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिट. डेबिटला आपण रिसिप्ट म्हणतो
आणि क्रेडिटला आपण काय म्हणणार आहे, सगळे पेमेंट असणार आहेत. हा, आता कॅश अकाउंट, जर आता कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. मी आता त्याचं थोडंसं तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतोय की रिअल अकाउंट आहे. आणि रिअल अकाउंटचा रूल काय आहे तुम्हाला माहिती आहे का? रिअल अकाउंटचा राईम नाही माहिती? माहिती आहे सर. हा, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉट्स गोज आउट. म्हणजे जे आलंय त्याला डेबिट द्या आणि जे जाणार आहे तुमच्याकडून त्याला काय द्या, क्रेडिट द्या. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही काय केली, कॅश, उदाहरणार्थ तुम्ही सॅलरी पेड केली, बरोबर? तर तुमच्याकडून कॅश जाणार आहे, बरोबर ना? काय जाणार आहे, तुम्ही सॅलरी पेड केली तर तुमच्याकडून काय जाणार आहे, कॅश जाणार आहे. कारण की सॅलरी पेड करायची म्हणल्यावर पैसे द्यावे लागतील, पैसे म्हणजे कॅश, कॅश गेली, बरोबर का? हो. ओके. तर आता सॅलरी पेड केली की तुम्ही कॅश अकाउंटचे कुठे लिहिणार, तुमचं पेमेंट झालं, क्रेडिटला लिहिणार, म्हणजे बाय सॅलरी म्हणणार. तुम्ही उदाहरणार्थ रेंट पेड केलं, कॅश गेली, बाय रेंट म्हणणार. उदाहरणार्थ तुम्ही काय केलं, लाईट बिल केलं पेड, लाईट बिल, तुमच्याकडून कॅश गेली. उदाहरणार्थ तुम्ही अजून इलेक्ट्रिसिटी तर झालं, लाईट झालं, अजून काय म्हणता येईल त्याला, आपण वेजेस दिले, वेजेस, तर तुमच्याकडून काय गेली, कॅश गेली. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही कॅश मध्ये व्यवहार केलेले जे काही अकाउंट्स आहेत ते या ठिकाणी मेंटेन केले. आणि डेबिटला काय, उदाहरणार्थ तुमच्याकडे कॅश येते, कशामुळे येते, तुम्ही मालाची विक्री केली, सेल्स केला, कॅश आली, बरोबर? त्याच्यानंतर अजून काय म्हणू आपण त्याला, कॅश कशी येते, उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या पार्टनरनी कॅपिटल वगैरे आणलं, कॅपिटल आणलं तर कॅश येईल. तुम्ही लोन घेतलं बँकेकडून, तुमच्याकडे कॅश आली. काय, कॅश ज्या मार्गाने येईल, किंवा तुम्हाला इंटरेस्ट वगैरे भेटलं बँकेच्या ह्याच्यामध्ये, इंटरेस्ट भेटलं, डिव्हिडंड भेटला, काय घेतलं, डिव्हिडंड भेटला, हे सगळं काय केलंय, रेकॉर्ड केलेलं आहे, बरोबर? डेबिट साइडला ज्या मार्गाने कॅश आली आणि ज्या मार्गाने गेली ती क्रेडिटला, ज्या मार्गाने आली ती डेबिटला रेकॉर्ड केली. आता मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं की जे डेबिटला रेकॉर्ड केलेले आहेत आणि जे क्रेडिटला रेकॉर्ड केलेले आहेत, आता नक्की तुमच्याकडून किती कॅश गेली आणि तुमच्याकडे किती कॅश आली हे समजण्यासाठी आपल्याला हे अकाउंट क्लोज करावं लागतं. काय करावं लागतं, हे अकाउंट क्लोज करावं लागतं. म्हणजेच काय, हे अकाउंट ज्या वेळेस क्लोज करू त्या अकाउंटची आपण समरी काढतो. समरी म्हणजे उदाहरणार्थ क्रेडिट साईड जर मोठी असेल तर ती डेबिटला लिहितो आणि जो फरक असेल तो या ठिकाणी येईल. किंवा जर डेबिट असेल तर क्रेडिटला, क्रेडिटचा डिफरन्स, डेबिटचा डिफरन्स क्रेडिटला दिसणार आहे. तर अशा प्रकारे हे जे सगळे ट्रान्झॅक्शन आहेत आपण ते समराईज केले कॅश अकाउंट मध्ये. म्हणजे अकाउंट म्हणजे काय त्यांनी सांगितलं या ठिकाणी पहा, डेफिनेशन मध्ये किंवा मिनिंग मध्ये, अँड अकाउंट इज अ समराइज रेकॉर्ड. काय आहे, समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. जे काही व्यवहार झालेले असतील ते व्यवहार समराइज केले जातात. समराइज म्हणजे काय, सारांश स्वरूपात रेकॉर्ड केले जातात, रिलेटेड टू अ पर्टिक्युलर पर्सन. म्हणजे आता कॅशशी संबंधित सगळे व्यवहार आपण कुठे रेकॉर्ड केले, कॅशशी रेकॉर्ड केले. म्हणजे पर्टिक्युलर पर्सन असेल, असेटशी संबंधित असेट अकाउंटला रेकॉर्ड करणार, लॅबिलिटी संबंधित जे लॅबिलिटीचे अकाउंट असतील तिथं रेकॉर्ड करणार. तर किंवा एक्सपेन्सेसचे काय व्यवहार असतील तर ते एक्सपेन्सेसला, इन्कमचे काय असतील तर इन्कमला रेकॉर्ड करणार. हे एका जागेवर रेकॉर्ड केले जातात आणि ज्या जागेत ते रेकॉर्ड केले जातात म्हणजे ज्या अकाउंट म्हणजे ज्या हेड खाली ते रेकॉर्ड केले जातात त्याला आपण काय म्हणणार, अकाउंट असं म्हणणार. इन अ डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटी लार्ज नंबर ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक प्लेस. म्हणजे बिझनेसच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी म्हणजे व्यवहारामध्ये खूप काही ट्रान्झॅक्शन होत असतात आणि हे ट्रान्झॅक्शन सगळे स्पेसिफिक अकाउंटलाच रेकॉर्ड केले जात असतात आणि वर्षाच्या शेवटी मग हे अकाउंट क्लोज केले जातात. उदाहरणार्थ कॅपिटल अकाउंट क्लोज केलं तर तुमचं टोटल कॅपिटल किती ते तुम्हाला कळतं, लॅबिलिटी किती आहे ते कळतं, असेट किती आहेत ते कळतं, टोटल तुम्हाला इन्कम किती आहे आणि टोटल तुमचा एक्सपेन्सेस किती आहे हे सगळं कळतं. म्हणजेच काय, अकाउंट हे त्यांनी असं सांगितले, अकाउंट इज अन समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन affecting to one person or one kind of property or one kind of class of gain or loss.
हे असणार आहे. आता पुढे आपल्याला अकाउंटचे क्लासिफिकेशन समजून घ्यायचे. तर हे क्लासिफिकेशन आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मेन 2 क्लासिफिकेशन आहेत अकाउंटचे. एक म्हणजे पर्सनल अकाउंट आणि दुसरं म्हणजे इन पर्सनल. पर्सनल म्हणजे वैयक्तिक आणि इन पर्सनल म्हणजे वैयक्तिक नसणारे, अवैयक्तिक. पर्सनल पर्सनल म्हणजे ज्याच्यामध्ये पर्सन पर्सन म्हणजे काय? व्यक्ती. व्यक्ती. आता मला सांगा व्यक्तीचे प्रकार किती आहेत? कोणाकोणाला व्यक्ती म्हणायचं? तुम्ही व्यक्ती आहात का? हो. मी व्यक्ती आहे का? मी व्यक्ती आहे का? हो. ओके. बँक व्यक्ती आहे का? बँक हो. बँक व्यक्ती आहे? नाही. नाहीये. नाही. कंपनी व्यक्ती आहे का? नाही. नाही. स्कूल व्यक्ती आहे का? स्कूल नाही. नाहीये. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हे एक व्यक्ती आहे का? हो. नाही. हो सर. नाही. अ, हो. अ, तर आता इथंच थोडासा गोळ आहे. तर व्यक्ती आपल्याला काय वाटतं? व्यक्ती म्हणजे काय? ज्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 नाक, 1 तोंड. 1 तोंड हे जे असतं अशा व्यक्तीला काय नाही मला माहितीच नाही किती असतात ते. त्यामुळे असं जे आहे त्याला आपण काय म्हणणार? व्यक्ती म्हणणार, की जो चालतो, फिरतो, ज्याला मेंदू आहे, ज्याला हाताला 10 बोटं आहेत, बरोबर ना? दोन्ही मिळून एकाच हाताला नाही. तर अशा स्ट्रक्चर असणाऱ्या व्यक्ती ह्याला आकृतीला आपण काय म्हणणार? व्यक्ती असं म्हणणार. हा सगळ्यांचा ग्रह आहे. परंतु कायदा म्हणजे ऍक्ट आणि अकाउंट मध्ये व्यक्ती हा वेगळा आहे. मला एकच गोष्टीचं उत्तर द्यायचं सर्वांनी, की तुम्ही एखाद्या कंपनीच्या विरोधात कोर्टात दावा दाखल करू शकता का? हो. करू शकता. हो. बरोबर. हो. हा. आणि तुम्ही एखाद्या व्यक्ती म्हणजे तुमचा एखादा नातेवाईक असेल किंवा तुमचा दुश्मन आहे असं समजा, बरोबर, त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात दावा दाखल करू शकता का? हो. हो. आता तुम्हाला सांगतो, ज्याच्या विरोधात कोर्टात दावा दाखल करता येतो किंवा जो आपल्या विरोधात दावा दाखल करू शकतो कोर्टात, त्याला व्यक्ती म्हणायचं. एवढंच लक्षात ठेवायचं. काय बघा, आता बँक तुमच्यावर दावा दाखल करू शकते फ्रॉड केला म्हणून. गव्हर्नमेंट तुमच्यावर दावा दाखल करू शकतं फ्रॉड केला म्हणून. तुम्ही स्कूलवर क्लेम करू शकता की आम्हाला शिकवतच नाही म्हणून. बरोबर ना? म्हणजे ज्याच्यावर तुम्ही कोर्टात क्लेम करू शकता, दावा दाखल करू शकता, त्या सगळ्याला व्यक्ती असं म्हणायचं, पर्सन असं म्हणायचं. मग बँक सुद्धा पर्सन आहे, त्याच्यानंतर स्कूल सुद्धा पर्सन आहे, युनिव्हर्सिटी पर्सन आहे, मेल फिमेल पर्सन आहे. फक्त पर्सनचे 2 वेगवेगळे क्लासिफिकेशन होतात. एक म्हणजे नॅचरल पर्सन. नॅचरल पर्सन कोणाला म्हणायचं? जो निसर्गाची देणगी आहे. आपण कोणाची देणगी आहे? निसर्गाची आहे का कायद्याची आहे? निसर्ग. निसर्गाची देणगी आपण. आपल्याला निसर्गाने निर्माण केलेला आहे. जा बाबा पृथ्वीवर आणि पृथ्वीचं वाटोळं करून ये वर. असं याच्यासाठी पाठवलेलं आहे आपल्याला. तर आपण निसर्गाची देणगी, त्याला नॅचरल पर्सन म्हणायचं. आणि जे निसर्गाची देणगी नाही, जे आपण निर्माण केलेत. आपण कोण निर्माण केलं? आपण बँक निर्माण केली, आपण कंपनी निर्माण केली, आपण शाळा निर्माण केली, आपण युनिव्हर्सिटी निर्माण केली, बरोबर ना? आपणच गव्हर्नमेंट निर्माण केलं. तर ह्या ज्या आहेत, या आपण निर्माण केलेल्या ज्या व्यक्ती आहेत, त्याला आर्टिफिशियल पर्सन असं म्हणायचं, कृत्रिम व्यक्ती म्हणायचं. कळतंय ना? ओके. हे मी तुम्हाला पुढच्या टाइम झाला. हो, तेच सगळे वैतागलेत मला ऐकून. तर आपण आता हे पुढच्या लेक्चरला बघून घेऊया. थांबूया.